जय योगीश्वर दत्त दयाळ, तुझ एक जगमा प्रतिपाळ। हे योगीश्वर दयाळू दत्त प्रभू, तुझा जय जयकार असो। तूच एकमात्र या जगामध्ये रक्षण करता आहेस। अत्र्य नसूया करी निमित्त, प्रगट्यो जगकारण निश्चित। अत्रि ऋषी आणि अनसूया माता यांना निमित्त करून या जगासाठी खरोखर तू प्रगट झाला आहेस। ब्रह्मा हरिहरनो अवतार, शरणागतनो तारणहार। तू ब्रह्मा विष्णू आणि शंकर यांचा अवतार आहेस आणि शरणागतांना तू या भवसागरातून तारून नेतोस। अंतर्यामी सतचित सुख, बहार सद्गुरु द्विभुज सुमुख। तू अंतरंगात सच्ची आनंद रूपाने नियमन करणारा आहेस आणि बाह्य स्वरूपात 2 हात आणि सुंदर मुख असलेला असा सद्गुरु रूप आहेस। झोळी अन्नपूर्णा करमाह्य, शांती कमंडल कर सोहाय। तुझ्या हातात असलेली ही झोळी साक्षात अन्नपूर्णा आहे आणि तुझ्या हाती असलेले हे कमंडलू शांतीचे प्रतीक आहे। क्याय चतुर्भुज षडभुज सार, अनंत बाहू तू निर्धार। कधी तू चतुर्भुज स्वरूपात असतोस तर काही वेळेस तू षडभुजा धारण करतोस, पण खरे पाहता तू अनंतर बाहुधारी आहेस। आव्यो शरणे बाळ अजाण, उठ दिगंबर चाल्या प्राण। मी अजाण बालक तुला शरण आलो आहे। हे दिगंबरा, तू उठ, आता प्राण जाईल अशी स्थिती आहे। सुनी अर्जुन केरो साद, रिझो पूर्वे तू साक्षात। दिधी रिद्धी सिद्धी अपार, अंते मुक्ती महापदसार। पूर्वी तू सहस्रार्जुनाचा धावा ऐकून प्रसन्न झाला होतास आणि त्याला रुद्धिसिद्धी दिल्या होत्या। त्यानंतर त्याला मुक्ती देऊन महापद दिले होते। किधो आजे केम विलंब, तुझविन मुजनेना आलंब। मग आजच एवढा विलंब का करीत आहेस? मला तुझ्याशिवाय कुणाचा आधार नाही। विष्णू शर्म द्विज तार्यो एम, जम्यो श्राद्धाम देखी प्रेम। विष्णू शर्मा ब्राह्मणाचे प्रेम बघून तू श्राद्धामध्ये जेवण केलेस आणि त्यांचा उद्धार केलास। जंब दैत्यथी त्रास्या देव, किधी म्हेर ते त्या ततखेव। विस्तारी माया दितीसुत, इंद्र करे हणाब्यो तुर्त। जंब राक्षसामुळे देव त्रासले होते तेव्हा तूच त्यांना ताबडतोब मदत केली होती। तू त्यावेळी आपल्या मायेने इंद्राकरवी त्या राक्षसाचा वध केला होतास। एवी लीला क ई कई सर्व, किधी वर्णवे कोते शर्व। अशा प्रकारच्या अनेक लीला भगवान शंकराने केल्या आहेत। यांचे वर्णन कोण करू शकेल? दोड्यो आयु सुतने काम, किधो येणे ते निष्काम। आयुराज पुत्रासाठी आपण धावत गेलात आणि त्याला निष्काम केले। बोध्या यदुने परशुराम, साध्यदेव प्रल्हाद अकाम। यदुराजाला, परशुरामाला, साध्यदेवाला आणि निष्काम अशा प्रल्हादाला तू उपदेश केला होता। एवी तारी कृपा अगाध, केम सुनेना मारो साध। अशी तुझी अगाध कृपा असताना तू माझी हाक मात्र का ऐकत नाहीस? दोड अंतना देख अनंत, माकर अधवच शिशुनो अंत। हे अनंत, धावत ये, माझा अंत पाहू नकोस। या बालकाचा असा मध्येच अंत करू नकोस। जोई द्विजस्त्री केरो स्नेह, थयो पुत्र तू निसंदेह। ब्राह्मण स्त्रीचे प्रेम पाहून तू खरोखर तिचा पुत्र झालास। स्मर्तृगामी कलिकाळ कृपाळ, तार्यो धोबी छेक गमार। स्मरण करताच धावणारा तू, कलियुगामध्ये तारून नेणारा हे कृपाळू, तू तर अगदी अडाणी अशा धोब्याला पण उद्धारले आहेस। पेट पिडथी तार्यो विप्र, ब्राह्मण शेट उगार्यो क्षिप्र। पोटशुळाने त्रस्त असलेल्या ब्राह्मणाला तू तारलेस आणि व्यापारी ब्राह्मण शेटला वाचवलेस। करे केमना मारो भार, जो आणि गम एकच वार। मग देवा, तू माझ्या मदतीला का बरे धावत नाहीस? एकदाच माझ्याकडे पहा। शुष्क काष्ठणे आण्या पत्र, थयो केम उदासीन अत्र। वाळलेल्या लाकडालाही पालवी फुटावी अशी तुझी कृपा असताना माझी मात्र तू का उपेक्षा करत आहेस? जर्जर वंध्या केरा स्वप्न, कर्या सफळते सुतना कृत्स्न। हे देवा, वृद्ध वंध्या स्त्रीला पुत्र देऊन तू तिचे स्वप्न साकार केलेस, तिचे मनोरथ पूर्ण केलेस। करी दूर ब्राह्मणनो कोढ, किधा पुरण एना कोड। दत्तात्रेय प्रभू,
तू ब्राह्मणाचे कोड बरे करून त्याची मनीची इच्छा पूर्ण केलीस. वंध्या भैस दुझवी देव, हरिऊ दारिद्र्यते ततखेव. हे प्रभू, आपण वांज म्हशीला दुभती केलीस आणि त्या ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर केलेत. झालर खाई रिझयो एम, दिधो सुवर्ण घट सप्रेम. श्रावण घेवड्याच्या शेंगांची भाजी खाऊन आपण त्या ब्राह्मणाला प्रेमपूर्वक सोन्याने भरलेला हंडा दिलात. ब्राह्मण स्त्रीणो मृत भरतार, किधो संजीवन ते निर्धार. ब्राह्मण स्त्रीच्या मृत पतीला तू पुन्हा जीवित केलेस, पिशाच पीडा किधी दूर. विप्रपुत्र उठाड्यो शूर, पिशाच्य पीडा दूर करून तू मृत ब्राह्मणपुत्र पुनश्च जिवंत केलास. हरी विप्र मज अंत्यज हाथ, रक्षो भक्ती त्रिविक्रमतात. हे मायबाप, तू एका हरिजनाचे माध्यमातून ब्राह्मणाचे गर्वहरण केलेस आणि त्रिविक्रम नावाच्या भक्ताचे रक्षण केलेस. निमेष मात्रे तंतुक एक, पोहोचाडो श्रीशैल देख. तंतुक नामक भक्ताला तू एका क्षणांत श्रीशैल पर्वतावर पोचवून दिलेस. एकी साथे 8 स्वरूप, धरी देव बहुरूप अरूप. संतोष्या निजभक्त सुजात, आपी परचाओ साक्षात. हे प्रभो, तू निर्गुण असूनही अनेक रूपे धारण करू शकतोस. त्यामुळे एकाच वेळी 8 भक्तांचे घरी भोजनास जाऊन तू सर्व भक्तांना संतुष्ट केलेस आणि आपल्या साक्षीत्वाची प्रचिती दिली. यवन राजनी टाळी पीड, जातपातनी तने न चीड. हे देवा, तू यवन राजाची शारीरिक व्याधी दूर करून तू जातीभेद किंवा श्रेष्ठ कनिष्ठ यात काही फरक करत नाहीस हे दाखवून दिलेस. रामकृष्ण रूपे ते एम, किधी लिलाओ कै तेम. हे दत्त दिगंबरा, तू राम व कृष्णाचा अवतार धारण करून अनेक लीला केल्या आहेस. ताऱ्या पत्थर गणिका व्याध, पशुपंखीपण तुजने साध. दत्तात्रेय प्रभो, दगड, शिकारी इत्यादीचा पण तू उद्धार केला आहेस. पशु पक्षी पण तुझ्यातील साधुता जाणून आहेत. अधम ओधारण तारू नाम, गात सरेन शा काम. हे देवा, तुझे नामस्मरण पापी माणसाला पावन करणारे आहे. तुझे नामस्मरण केल्याने कुठले काम होत नाही. आधी व्याधी उपाधी सर्व, तळे स्मरण मात्र थी शर्व. हे शिवशंकरा, तुझ्या नुसत्या स्मरणाने आधी व्याधी आणि सर्व उपाधी नष्ट होतात. मूठ चोट न लागे जाण, पामे नर स्मरणे निर्वाण. तुझे स्मरण केल्याने मूठ मारणे इत्यादी प्रकारचा त्रास होत नाही आणि मनुष्य मोक्षपद प्राप्त करतो. डाकण शाकण भेसासुर, भूत पिशाचो जंद असुर. नासे मुठी दैने तुर्त, दत्त धून सांभाळता मूर्त. या दत्त नामाची धून म्हटल्याने डाकीण, शाकीण, महिषासूर, भूत पिशाच, जंद असुर पळून जातात. करी धूप गाये जे एम, दत्तबावनी आस प्रेम. सुधरे तेणा बन्ने लोक, रहेन तेने क्याये शोक. दासी सिद्धी ते निथाय, दुःख दारिद्र्य तेना जाय. जो कोणी धूप लावून ही दत्तबावनी प्रेमपूर्वक म्हणतात, त्याला इहलोकी सौख्य प्राप्त होते व अंती मोक्ष प्राप्ती होते. त्याला कोणत्याही प्रकारचे दुःख राहत नाही. सिद्धी जणू त्याची दासी होते व त्याला कधीही दारिद्र्य प्राप्त होत नाही. 52 गुरुवारे नितनेम, करे पाठ 52 सप्रेम. यथावकाशे नित्य नियम, तेणे कधी ना दंडेयम. जे कोणी 52 गुरुवार नियमांचे पालन करून नेहमी दत्तबावनीचे 52 पाठ श्रद्धापूर्वक करतात किंवा जसा वेळ मिळेल तसे पाठ करतात, त्यांना यमराज कधी दंड करत नाही. दत्तात्रेय प्रभो, दगड, शिकारी इत्यादीचा पण तू उद्धार केला आहेस. पशु पक्षी पण तुझ्यातील साधुता जाणून आहेत. अनेक रूपे एज अभंग, भजता नडेन माया रंग. हा दत्त दिगंबर जरी अनेक स्वरूपात असला तरी त्याचे मूळ स्वरूप कायम असते, त्यात फरक पडत नाही. दत्तप्रभूंची उपासना करताना मायामोह त्रास देत नाहीत. सहस्र नामे नामी एक, दत्त दिगंबर असंग छेक.
दत्तात्रेयाला अनेक विध नामे असूनही तो मात्र दत्त दिगंबर एकच आहे आणि तो सर्व माया मोहापासून दूर अलिप्त आहे. वंदू तुजने वारंवार वेद श्वास तारा निर्धार. हे प्रभो, मी तुला वारंवार वंदन करीत आहे. चारही वेद आपल्या श्वासातूनच प्रगट झाले आहेत हे निश्चित. थाके वर्णवता ज्या शेष कोण रांकहू बहुकृतवेश. जेथे हे दत्तात्रेया तुझे वर्णन करताना शेष सुद्धा थकून जातो, तेथे अनेक जन्म घेणाऱ्या माझ्यासारख्या पामराची काय कथा. अनुभव तृप्तीनो उद्गार सुनी हौशे ते खाशे मार. दत्तबावनी हे अनुभवाचे बोल आहेत. टीकाकाराच्या दृष्टिकोनातून कोणी याकडे पाहिले तर त्याला प्रायश्चित्त भोगावे लागेल. तपसी तत्वमसी ए देव बोलो जय जय श्री गुरुदेव. श्री दत्तप्रभो हे तपसी व तेच निर्गुण ब्रह्मस्वरूप आहेत. म्हणून सर्वांनी आवर्जून जय जय श्री गुरुदेव म्हणावे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.